अनुभव घेतला, कधी तांत्रिक कारणामुळे, कधी प्रशासकीय दिरंगाईमुळे त्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या. काही जण यायची तेव्हा किती वर्ष आम्ही थांबायचं, वेटिंग लिस्ट लागायची, त्या वेटिंग लिस्ट मधला लवकर नंबर यायचा नाही. कधी कधी बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी यायच्या. आणि या संवेदनशील विषयामध्ये शासनाने लक्ष घातलं, अनुकंपाचं धोरण त्या ठिकाणी कॅबिनेटनी तयार केलं आणि त्या धोरणामुळे वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात आल्या आणि ही अतिशय महत्वाची बाब भेटली, म्हणूनच आजचा दिवस उजाडला. आणि आज ऍक्च्युली आपल्याकडे 200 लोकच तुलनात्मक बघितल्यावर नागपूर विभागामध्ये कमी आहे. पण मी असं सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये या वर्षी जिल्हा परिषदेने त्यांचा स्वतःहून मार्चमध्ये 135 लोकांना त्यांनी अनुकंपाचं वरती दिलं होतं. म्हणून आपल्याकडे आता सध्या नंबर्स कमी आहेत. आणि मागच्या वर्षी सुद्धा रेव्हेन्यू डिपार्टमेंटने माझ्या माहितीप्रमाणे 25 लोकांना नियुक्ती दिला होता. जे आपल्याकडे वेळोवेळी आता जे पेंडन्सी आहे ते काढण्याचा एक परंपरा इथे राहिलेला आहे. यावर्षी ऑलमोस्ट 350 लोकांना नियुक्ती देण्यात आलेला आहे. मला जर वाटत नाही की असं भरपूर 10-20 वर्षामध्ये इतका मोठ्या प्रमाणात अनुकंपा भरती केलेला आहे. तर परत ज्या लोकांना संधी भेटलेल्या आहेत सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि सर्वांनी तुमचं सर्व जेवणाचं आणि ऑर्डरचं सुद्धा व्यवस्था केलेला आहे. तुम्ही ऑर्डर घेऊनच जावं. त्याची ऑर्डर आमच्याकडे आलेलं आहे, ते परत डिपार्टमेंटकडे जाणार नाही, तुम्हाला घेऊनच जायचं आहे. याचं सर्व व्यवस्था केलेलं आहे. आता औपचारिकता संपतंय, पण तुमचा ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचला याचा दक्षता घेण्याची जबाबदारी तुमचा सुद्धा आहे. परत आज जमलेले सर्व पालक आणि उमेदवार सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिनंदन. यानंतर स्नेही मेश्राम, आपले खूप खूप अभिनंदन. येथे यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र MPSCच्या माध्यमातून यांची या वर्षात तसं तर भरपूर लोकांना अनुकंप भरतीमध्ये आम्ही घेतलेलं आहेत. तर आज 221 लोक आहेत. त्याच्यापैकी 158 लोक अनुकंपा भरती अंतर्गत आहेत आणि 42 लोक याच्यामध्ये MPSCचा त्यांचा भरती झालेला आहे. त्यांना नियुक्ती देण्यात येतात. आणि या कार्यक्रम घेण्याचा अगोदर जिल्हा परिषदेने त्यांच्या माध्यमातून ऑलमोस्ट 135 लोकांना मार्च 2025मध्ये 135 लोकांना त्यांनी अनुकंपा भरतीमध्ये घेतला होता. सर्व विभागामध्ये याच्यामध्ये नगर परिषद आहे, पोलीस विभाग आहे, जिल्हा परिषद आहे, राज्य शासनाचा वेगवेगळा विभाग आहेत. पुढे तसं तर मागच्या वर्षी जेव्हा इलेक्शन झालं होतं तेव्हा भरपूर विभागामध्ये जे काय प्रलंबिती होतं, पेंडन्सी होता, वेकन्सी होता, ते भरला गेलं होतं. आणि आजचा जे भरती झालेलं त्याच्या कारणाने ॲटलिस्ट लोअर स्टाफ जे आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आता जे वेकन्सी पोझिशन आहेत ते कमी झालेले आहेत. तर मला नक्की वाटतं की याच्यामध्ये लोकांचा खूप चांगला त्यांचं जे काय प्रलंबिती असेल ते लवकरात लवकर निघेल. थँक्यू.